नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी कामशेट या ठिकाणी पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मूक मोर्चा पंडित नेहरू विद्यालय कामशेट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत काढण्यात आला. या मूक मोर्चामध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. तसेच या मोर्चाचे आकर्षण म्हणजे या मोर्चामध्ये मुस्लिम बांधवांसोबत अनेक हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक पक्षांचे कार्यकर्तेसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होते. या मोर्चामध्ये अनेक लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते मनोगत काय होते हे आपण आता पाहू. भगिनींनो, 2 दिवसापूर्वी जी घटना घडली आहे त्या घटनेचा राग हा भारतातल्या सगळ्या नागरिकांना आहे. तिथं कुठल्या जात धर्माचा विषयच राहिलेला नाही आहे. कारण आम्ही भारत माता म्हणतो, तुम्ही मादरे वतन म्हणता. दोन्हीकडं माताच येते, काही फरक नाही आहे. त्यामुळे हा आपल्या मातेवर झालेला एक हल्ला आहे आणि त्याचा राग सगळ्यांना येणं हे साहजिक गोष्ट आहे. आज पाठीमागच्या 5-10 वर्षात विद्यमान भारत सरकार जम्मू काश्मीरमध्ये हजारो कोटी रुपयांची डेव्हलपमेंट करते. त्या लोकांना कॉलेजेस, शाळा, युनिव्हर्सिटी, रेल्वे पाहिजे ती सोय तिथं आरोग्यापासून देते. आणि त्यामुळं जम्मू काश्मीरमधला जो मुस्लिम आहे, जो पाठीमागचे काही वर्ष वेगळ्या वाटेवर करतात त्यामध्ये दगडी होत्या, आज तो मुसलमान भारतीय होतोय, भारताला मानायला तयार झालाय. आज मी पहिल्यांदा पाहिलंय की श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा मानाने फडकतोय. तिथली लोक तिरंगा हातात घेऊन फिरतात. हे जे वातावरण चांगलं चाललंय हे पाकिस्तानला सहन होत नाही. आणि पाकिस्तान म्हणून स्पेशली यावेळेस टार्गेट पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. हे पाकिस्तानला सहन होत नाही. आणि हे चांगलं वातावरण बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक हा पराचा प्रकार यांनी घडवलेला आहे. आणि त्याला काश्मीरमधल्या मुसलमानांनी सुद्धा विरोध केलाय. 2-3 मुस्लिम सुद्धा त्याच्यामध्ये शहीद झालेत. हिंदूंना वाचवताना शहीद झालेत. म्हणजे काय झालं थोडक्यात की आता भाईचारा वाढतोय, सरकार सुद्धा चांगलं काम करतंय. आणि हे पाकिस्तानला सहन होत नाहीये म्हणून हा प्रकार चाललाय. जसं आज तुम्ही सगळ्यांनी ही एकजूट दाखवली आणि आम्हा हिंदूंच्या बरोबर तुम्ही आहात हे दाखवलंय, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. आणि हेच बंधुप्रेम आपल्याला कायम आपल्यामध्ये ठेवायचंय, हेच कायम ठेवायचंय. त्याचबरोबर माझी तुम्हाला आता अभिमन्यू शिंदेंनी सांगितलं तेच वाक्य मी थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने सांगतोय की जो देशप्रेमी मुसलमान आहे, जो देशप्रेमी हिंदू आहे, त्याच्याविषयी कोणालाही शंका घ्यायचं कारण नाहीये. पण मी असेल, माझ्या रूममध्ये असेल किंवा तुमच्या रूममध्ये कोणी भाडेकरी येतोय, तो कुठला आहे, फक्त मुसलमान म्हणून किंवा फक्त आम्ही हिंदू म्हणून त्याच्याकडे न बघता तो धोका पोचू शकतो का, त्याची कागदपत्र पाहणे. जर आपल्याला काही गोष्टी कळाली की कोणी बांगलादेशवरनं कोणी येऊन राहतोय गपचूप, तर त्याची माहिती ग्रामपंचायतला आणि पोलीस प्रशासनाला देणं हे सुद्धा देशप्रेमाचीच गोष्ट आहे. आणि ही सुद्धा काळजी इथून पुढे जर आपण घेतली तर भविष्यात आपल्या भागात सुद्धा कुठलीही घटना घडणार नाहीत. त्यामुळं आज जो निषेधाची रॅली मुस्लिम बांधवांनी काढली, मला खूप आनंद झालाय. आणि हेच प्रेम राहू द्या अशी सगळ्यांना विनंती आहे. हाच भाईचारा आपण कायम ठेवायचा आहे आणि ह्याच्यातच आपल्याला आपल्या देशाला पुढे घेऊन जायचंय. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत. 2 दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये जो पर्यटकावर हल्ला झाला त्यामध्ये बहुसंख्य हिंदू आणि इतर धर्मीय होते. तर भ्याड कृत्य आहे, क्रूरतेनं पर्यटकांना मारलं, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीनं आज निषेध रॅली आयोजित केली. आणि हे दाखवून दिलं या रॅलीतून की जेव्हा जेव्हा भारताची एकता याच्यात बघण्याचा, शांतता भंग करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा तेव्हा हिंदू मुस्लिम समाज एकत्र येतात आणि आणखी एकीचं प्रदर्शन करतात. आजची रॅली म्हणजे हे त्याचंच एक निदर्शन. आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी मुस्लिम समाजानं स्वतःहून पुढे येऊन हा निषेध व्यक्त केला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी मानतो. आणि कामशेतमधलं जे वातावरण, सामाजिक सलोखा, सहिष्णुता जे आपण जागृत ठेवलेली आहे. आता समारोपाच्या भाषणाला अभिनव शिंदे असतील, संतोष वीर असतील, गजानन शिंदे, बरेच हिंदू लोकसुद्धा म्हणजे इतर समाजाचे लोकसुद्धा हजर आहेत. हा जो आपला भाईचारा आहे तो मी 2 वर्ष पाहिलेला आहे, असाच कायम ठेवा. आणि जे काय आता सांगितलं की माझं पण असं मत आहे की आपण नोकरी धंद्याच्या निमित्तानं कसं बाहेर जातो तसं बाहेरचं पब्लिक पण पोटा पाण्यासाठी कामशेतमध्ये येत आहे. संमिश्र लोकसंख्या वाढत आहे.
केवळ त्याकडे भाडे करू पैसे मिळतात म्हणून गप्प बसण्यापेक्षा आपण काय उद्योग करतो, त्याचे पाळीमुळे काय आहेत, कुठून आलाय का, असाच येऊन राहिला आहे, नेणावी आधार कार्ड वगैरे प्रॉपर आहे का, हे सगळ्या गोष्टी आपण, कारण तुम्हीच आमचे कान आणि डोळे आहात, तुम्हाला जर काय अडलं तर आमच्यापर्यंत समजेल. अच्छा, अचानक एखादी घटना घडण्यापेक्षा तुम्ही वेळीच प्रिकॉशन घ्या आणि पोलीस नेहमीच तुमच्या तक्रारीचं निवारण करेल, तुम्ही दिलेल्या माहितीनुसार पुढील कारवाई करेल. आणि आजची जी रॅली आपण शांततेत पार पाडली त्याबद्दल मी पोलीस स्टेशनतर्फे आपला आभारी आहे. धन्यवाद. 2 दिवसापूर्वी दुपारी 2 वाजता एक मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी निष्पाप बांधवांना त्या ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या. आज संपूर्ण राष्ट्रावरती आलेले संकट आहे. आज प्रत्येक जण आपण पाहतोय भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी निषेध होतोय. आज प्रत्येक पक्ष असेल, राजकीय पक्ष असेल, सर्व समाज असेल, सर्वत्र समाजामधून याचा निषेध करण्यात येतो. कारण का ही घटना संपूर्ण राष्ट्राला काळीमा फासणारी गेलेली घटना आहे. आज कुणी मनातही विचार करत नसेल. आज आपण पाहिलं तर भारत देशामध्ये विविध जाती धर्माची सर्व लोक राहतात, अतिशय शांततेने राहतात, परंतु काहींना हे एकत्र बघवत नाही. त्याच्यामुळे काय केलं, ते याच्यामध्ये विष पेरण्याचं खऱ्या अर्थाने काम करत असतात. आमच्या दृष्टीने दहशतवादी तोय जो या राष्ट्राच्या विरुद्ध काम करतोय, तो दहशतवादी. आज इथं असणारा प्रत्येक मुस्लिम समाज असेल तो आमचा बंधू आहे, परंतु यामध्ये तो कोणी का असाना, परंतु ज्या या ठिकाणी काड्या करण्याचं काम करतोय, या राष्ट्राला विदेशात आणण्याचं काम करतोय, या राष्ट्राला तुकडे करण्याचं काम करतोय, तो खऱ्या अर्थाने दहशतवादीचं काम करतोय. आज एक खऱ्या अर्थाने राष्ट्र आपल्या प्रगतीपथावरती, आज सर्वत्र शांतता आहे. आज आपण कामशेट शहराचं म्हणत असेल, कामशेट शहरामध्ये आज आमच्या अकबर भाई असेल, आमचे जुने मंडळी आहेत तिथं, गनी भाई असेल, आमचे अब्दुल भाई असेल, सर्वत्र आज आमच्या पिढीजात सर्वत्र शांतता आहे. आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आहे. आजपर्यंत सर्वांनी या ठिकाणी बंधुप्रेमाची भावना ठेवल्यामुळे आज कोणतीही या कामशेडमध्ये अनुचित घटना घडलेली नाही, यापुढेही घडणार नाही. परंतु याची जबाबदारी सर्व तुमची जेवढी आहे तेवढी आमची पण आहे. आज आपल्या याच्यामध्ये 2 मस्जिद आहे, 2 मस्जिदीला अकबर भाईला मध्ये ज्या ज्या वेळी आमची मदत लागली आम्ही 100% करतो, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु या टायमाला आता सर्व तुम्हाला पण आवाहन करतो की आता सध्या काय झाले, एक आपण सर्व स्थानिक आहे, स्थानिक लेवलला आपण आपल्याशी सर्वात चांगले आपलं व्यवहार आहे, चांगले आपलं वातावरण आहे, चांगला कोणत्याही प्रकारचा वाद नाही. परंतु याही माणूस ज्या ठिकाणी भाड्याने येऊन राहील तो तुमच्याकडे येईल. इथं काहीतरी बाहेरचा माणूस इथं काहीतरी काड्या करून जाईल, त्याचे भोग आपल्या सर्वांना भोगावं लागेल. या ठिकाणी कामशेट शहराचे PI अतिशय चांगलं काम करतात. ज्या टायमाला कोणत्या अशा घटना येतात दोन्ही समाजाला त्या ठिकाणी एकत्र बोलून त्यांचं शांततेचं आव्हान त्यांचं खऱ्या अर्थाने करतात. मी या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक भाडेकरूचं या ठिकाणी आपण चौकशी केली पाहिजे, त्याचा आधार कार्ड या ठिकाणी तपासलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या संकटाला आपण सर्वजण एका दिलाने आपण त्याला सामना करू शकू. आज कामशेट शहरामध्ये मला अतिशय आनंद वाटतो की या घटनेमध्ये आपला मुस्लिम बांधव याच्यामध्ये सहभागी आहे. तो एक राष्ट्रप्रेमी आहे, या राष्ट्राला मानणार आहे, या भारताला मानणार आहे. त्याच्यामुळे भविष्यातही आपण सर्व एक दिलाने एक राहून या आतंकवादी कारवाईविरुद्ध आपण एकत्र राहू आणि या राष्ट्रप्रेमी प्रेम दाखवू. जय हिंद. ذلك كتبنا على بني إسرائيل أنه من قتل نفسا بغير نفس أو فساد في الأرض فكأنما قتل الناس جميعا ومن أحياها فكأنما أحيا الناس جميعا صدق الله العظيم. मेरे भाइयों दोस्तों, हम लोग यहाँ पे इसलिए जमा हुए हैं कि जो जम्मू कश्मीर में जो हमला हुआ है, एक तो हम उसकी मुखालिफत करते हैं, निषेध करते हैं, क्योंकि ये काम किसी भी धर्म का नहीं हो सकता. क्योंकि कोई भी धर्म ये नहीं सिखाता कि भाई किसी इंसानियत को, किसी इंसान को, किसी मासूम को तुम मारो. ये कोई मज़हब नहीं सिखाता. इसलिए हम इसकी पुरजोर निषेध करते, मुखालिफत करते, क्योंकि हमारा मकसद सिर्फ ये है कि भाई हमारे मुल्क में अमन व अमान. हम सब
एक हैं, हम सब एक है, चाहे वो किसी भी मज़हब से ताल्लुक़ रखता हो, वो हिंदू हो, वो सिख हो, वो ईसाई हो, वो मुस्लिम हो, वो किसी भी समाज से ताल्लुक़ रखता हो, हम सब अपने अपने वतन के एतबार से हम भाई भाई हैं। और हमारी चाहत ये है कि हम सब मिलकर रहें। हमारे दरमियान में जो फूट डालने की कोशिश कर रहे हैं ये दूसरे लोग हैं, इनका कोई धर्म नहीं, कोई जात नहीं है। और कुरान में भी ये सिखाया गया है कि भाई अगर कोई किसी को बगैर किसी यानी जानबूझकर किसी को मारता है, वो ऐसा है जैसे उसने पूरी इंसानियत को, पूरी मानुषकी को ख़त्म कर दी। और जो किसी एक को ज़िंदगी दे दे, वो ऐसा है जैसे उसने पूरी इंसानियत को ज़िंदगी दी। तो हमारा जुड़ने का मकसद सिर्फ ये है कि भाई हम अमन चाहते हैं, शांति चाहते हैं, हमारा मुल्क जैसे पहले था उससे और अच्छे हालात में आ जाए। और जो जिन्होंने ये हमला किया है हम उसकी निषेध भी करते हैं और हम कानून से दरख्वास्त भी करते हैं सरकार से कि उनको जल्दी से जल्दी पकड़ने की फिक्र करें और सख्त से सख्त कार्रवाई उनके ऊपर हो। ये हमारी यानी मांग भी है और हमारी चाहत भी। चंद अल्फाज में मैं अपनी बात को ख़त्म करता हूँ। نحمده ونصلي على رسوله الكريم أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تعالى في القرآن المجيد كنتم خير أمة أخرجت للناس تعملون بالمعروف وتنهون عن المنكر۔ قرآن کریم میں اللہ تبارک و تعالیٰ نے واضح طور پر ارشاد فرمایا، یعنی اس امت کے تعلق سے جس میں سبھی شامل ہیں، اپنے اور بیگانے سبھی شامل ہیں۔ اسلام کے روح سے سرکار کی امت میں سبھی لوگ شامل ہیں۔ اس میں کہا کہ تم بہترین امت میں سے ہو، اور اس کے تعلق سے فرمایا اس لیے بہتر ہو کہ تم بھلائی کا حکم دیتے ہو اور برائی سے روکتے ہو۔ اسلام کا نظریہ ہمیشہ یہی رہا ہے کہ پوری دنیا کے اندر امن و شانتی پھیلائے اور بھائی چارے اچھیوں کو فروغ دے۔ اور یہ جو کشمیر کے اندر جو حادثات پر رونما ہوا، یہ اسلام اور مسلمانوں کا کام نہیں ہے، بلکہ یہ آتنکوادی کا کام ہے جس کے مذہب سے کوئی تعلق نہیں ہے۔ اسلام ہمیشہ بھائی چارگی کا پیغام دیتا ہے اور خاص کر کے حب وطنی کا پیغام دیتا ہے۔ اور ہمارا ہندوستان تو ایک گنگا جمنی تہذیب ہے جس کی محبت اور جس کی مثالیں موجود ہیں۔ آج ہمارے اندر ہم تو چاہتے ہیں کہ ہندوستان کے اندر ہماری جو تہذیب بگاڑنا چاہتے ہیں، ان میں نا اتفاقی پیدا کرنا چاہتے ہیں، ہم سب کو مل کر کے ان کو جواب دینا ہے اور ہر حال میں اپنی اتفاق کو برقرار رکھنا ہے۔ آج ہندوستان کے سرزمین کے لیے آج اشفاق اللہ اور خاص کر کے ویر عبدالحمید جیسے لوگ پیدا ہوئے اور وطن کی حفاظت کرنا، اور اسلام کے اندر یہ فطرت ہے، ہر انسان جو جہاں پیدا ہوتا ہے فطری طور پر ان کے دل میں اس وطن کے لیے، اس مٹی کے لیے محبت ہوتی ہے، ہر کہیں کا بھی ہو۔ انشاءاللہ اسلام کے اندر اس کی کوئی گنجائش نہیں ہے۔ جن لوگوں نے ایسا انجام دیے ہیں ہم ان کی مذمت کرتے ہیں، خاص کر کے کام شیٹ کے دونوں جماعت کے ٹرسٹیوں اور مسلمانوں کے جانب سے ہم کافی مذمت کرتے ہیں، ان کا نشید کرتے ہیں اور کافی ان کے تشدد کو ہم بالکل نکارتے ہیں۔ اور انشاءاللہ تعالی ہم آتنکوادیوں کے یہ جو منصوبے ہیں، جو ہمارے نا اتفاقی ہمارے ملک کو کمزور کرنا چاہتے ہیں، نا اتفاقی کرنا چاہتے ہیں، اس کو ہم لوگ اتحاد کے ساتھ ہم لوگ کبھی بھی ان کو کامیاب ہونے نہیں دیں گے۔ اور اسی کے ساتھ ہم نے یہ اتحاد اور اتفاق کا پیغام دیا ہے۔ اور خاص کر کے جن لوگوں کے ورثہ مارے گئے، صرف انہی کے ساتھ دکھ نہیں ہے، یہ دکھ سب کے ساتھ ہے۔ اپنے سمجھا جائے کہ اپنے وطن کے اوپر حملہ ہے اور انسانیت کے اوپر حملہ ہے، اور اسلام میں ایسے کوئی گنجائش نہیں ہے۔ جو لوگ اسلام کو روپ دے کر کے نام اور ذات پہن کر کے ایسا تفریق پیدا کرنا چاہتے ہیں، انتشار پیدا کرنا چاہتے ہیں، انشاءاللہ تعالی ہمیں امید ہے کہ ہندوستان کے مسلمان آج سے نہیں، آزادی سے پہلے سے لے کر کے آج تک ہم نے وطن کے لیے اپنے محبت کا اور اپنی قربانی اور مثالیں پیش کی ہے۔ انشاءاللہ تعالی ہم ایسی مثالیں پیش کرتے رہیں گے۔ ان میں سے خاص کر کے یہ جو معاملہ ہوا ہے اس دکھ درد میں ہم سب شامل ہیں، اور ہم سب کی یہ ہماری ذمہ داری ہے کہ ہم اپنے غم کا اور اپنی ناراضگی کا اظہار کریں۔ آج ہم نے اس کے نشید کا جو پروگرام کیا ہے اسی کے لیے کڑی ہے۔
अल्लाह ताला से मैं दुआ गो हूँ कि हमारे हिंदुस्तान की तहजीब को अल्लाह ताला बरकरार रखे और इसी तरह से हिंदू मुस्लिम जितने मज़ाहिब के लोग हैं आपसी मोहब्बत के साथ हिंदुस्तान में प्यार बांटें और इस हिंदुस्तान को आगे बढ़ाने की कोशिश करें और जितने भी दुश्मन ताकतें इस मुल्क के उनको मुंह तोड़ जवाब देने की हम सबको इतनी ताकत और इतनी कुव्वत अल्लाह ताला अता फरमाए। मैं यही दुआ गो हूँ और खास करके इस मोहब्बत को बरकरार अता फरमाए। भाई